श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता, कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या रेसिपीचे नाव आहे मोतीचूरचे लाडू. तर त्यासाठी हे बघा, इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. सम्राटचं बेसन आहे आणि चाळून घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं म्हणजे काय गुठल्या वगैरे असतील त्या निघून जातात. आपण 1 कप बेसन घेऊया आधी आणि दाबून घेतलेलं आहे, दाबून भरलेलं आहे. असं वरच्यावर नाही, दाबून भरलेलं आहे 1 कप. आपण काय करायचं आहे, याच कपाच्या म्हणजे बरोबर हे पाणी घ्यायचं आहे. पाऊण कप साधारण पाणी घ्यायचं. पाऊण कप मी पाणी घेतलेलं आहे. हे आपण असं थोडं थोडं टाकून हे करायचं, थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं आणि विस्करने हे करायचं. थोडं थोडं टाकून जसं लागेल तसं चांगलं फेटून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. अजून पाणी टाकते, एकदम नाही टाकायचा, थोडा थोडा करून टाकायचं, चांगलं फेटून घ्यायचं. तर आपण चाळून पण घेतलेलं आहे पीठ, त्यामुळे जास्ती गुठल्याने पीठ चाळूनच घ्यायचं, असंच घ्यायचं नाही, म्हणजे ते चांगलं प्लेन असं होतं. विस्करनी चांगलं असं फेटून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी सांगते तुम्हाला कशी लागेल ती. अजून पाणी लागेल, टाकूया आणि पुन्हा असं चांगलं मिक्स करून घेऊया फेटून. हे बघा, आपण चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. हे बघा, त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे, एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही पाहिजे. तर बघा, असं पडताना असं ड्रॉप पडलं पाहिजे. आता व्हायला लागलं आहे बघा, असंच झालेलं. आता ड्रॉपच पडते बघा. हे बघा, ड्रॉप पडायला लागले. आता याची कन्सिस्टन्सी आता कशी ड्रॉप पडायला लागले बघा. अशी ड्रॉप पडायला लागली ना तर समजायचं झालं बरोबर आहे, परफेक्ट. हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी ड्रॉप पडायला लागली ना, आता बघा का समजायचं झालं म्हणजे. हे बघा, आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये कलर घालून घ्यायचे. म्हणजे साधारण अर्धा कपपेक्षा थोडं जास्ती पाणी लागले, परफेक्ट पाऊण कप नाही लागलेलं. तर या पद्धतीने पाणी घालायचं. आता मी ते असा ऑरेंज कलर घेतलेला आहे. आता आपल्याला थोडासा घालायचा, आधी थोडा घालून बघायचा कसा कलर येतो. आता तुम्हाला एकदम डार्क आवडत असेल तर तुम्ही डार्क घाला. तर आपल्या याच्यावरती आहे, साधारण मोतीचूरचे लाडू ऑरेंजच असतात. आपण अजून थोडासा घालूया कलर, थोडा म्हणजे कलर दिसला का जरा बरा वाटतो ना मोतीचूरचा लाडू. बघा आता तर बघा, हा मी सगळा घेते. मी 1 टेबलस्पून घेतलेला होता हा कलर, तर मी हा सगळा घेतलेला आहे. तर फक्त चांगलं फेटून घेऊ. आपण हे 10 मिनटं बाजूला ठेवूया. हे बघा, आपले 10 मिनटं झालेले आहेत. हे बघा, आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. हे बघा, अशा प्रकारे झाली पाहिजे. मस्त झालेलं आहे, प्लेन एकदम. आपण याच्यामध्ये काहीच नाही घातलेलं आहे, मीठ वगैरे काही सुद्धा नाही, सोडा खार नाही, काहीच नाही, फक्त कलर टाकलेला आहे. एक पायपिंग बॅग घ्यायची आहे, बघा अशी पेल्यात ठेवायची ती, आणि याच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचे. पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीमध्ये पण करू शकता. आता माझ्याकडे पण ही होती म्हणून मी आता ही घेतली, याच्यामध्ये भरून घेते. अशी भरून घ्यायची. सगळीच भरते. आता हे मी सर्व भरून घेतले बॅटर. आता आपल्याला काय करायचं, याला ना असं लब्बर लावून घ्यायचं आहे. असं मी आता लब्बर लावून घेते आणि बारीक होल काढायचे त्याला. आपल्याला जशी बुंदी पाहिजे त्या हिशोबाने आपण होल मारून घ्यायचे, त्याला कात्रीने कापून घ्यायचे. तसा लब्बर लावून घ्यायचा. मी त्याला बारीक कैचीने कापून घेतलेलं आहे. हे बघा असं. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण बुंदी सोडायला तेल आता तापलेलं आहे, मी तेल तापत ठेवलेलं. आता आपण करायला घेऊया. पक्क कडक नाही हे करायचं तेल. आता आपण करायला घेऊ.
आता असं घट्ट पकडायचं असं आणि पहिले ते जरा हे होईल, पण नंतर एकदा लिंक लागली ना का बरोबर पडणार बघा. नुसतं आपण असं मधोमध पकडायचं, मध्ये पाडायची बुंदी, साईडला नाही, मध्ये बरोबर बाजूला. तर बघा तुम्ही बघू शकता कशी मस्त मोत्यासारखी मस्त बुंदी पडत आहे. अशा प्रकारे मी आता पाडत आहे बघा, किती छान बुंदी पडत आहे, तुम्ही बघू शकता. बघा अशा प्रकारे अशी बुंदी पाडून घ्यायची. फक्त असं धरायचं, असं नुसतं असं थोडंसं असं दाब द्यायचं बस. बघा असं बरोबर मध्ये धरायचं आणि अशी बुंदी पाडून घ्यायची. कारण मध्ये जास्ती तापमान असतं त्याच्यामुळे. बघा आता किती मस्त बुंदी पडत आहे. आणि मीडियम टू म्हणजे एकदम स्लो मीडियम याच्यावरच करायची, हाय करायचंच नाही. अशा प्रकारे आता मी बुंदी तळून घेते. आता आपली एक बॅच झालेली आहे. आता बस झाली. आता आपण ही तळून घेऊया दुसरी. आता आपण अशी हलवून घेऊया. ही बघा किती मस्त झालेली आहे आपली. झालेली आहे आता ही बुंदी. मीडियम टू लोवरच करायची, फास्टमध्ये करायची नाही तर करपेन ती. ही बघा आता मी काढून घेते. हे बघा मस्तपैकी बघा बारीकच झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही सगळी आता मी बुंदी अशी काढून घेते. आता काय करायचं, आपण गॅस बंद करायचं जरा वेळ, कारण ही बुंदी काढेपर्यंत आपलं करपून जाईल आणि तेल खूप तापेल. त्याकरता गॅस बंद करायचा बुंदी काढताना, नंतर परत चालू करून घ्यायचा. आणि सगळी ही बुंदी काढून घेते. अशा प्रकारे मी काढून घेतलेली आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. आता ही थोडीशी राहिलेली आहे ती बघा, ती आता तुम्ही चहाच्या गाळणीने तुम्ही काढू शकता. तशी चहाच्या गाळणीने निघेल ती. ही बघा ही चहाच्या गाळणीतून आपण काढून घेऊया. आता मी चहाच्या गाळणीनेही काढून घेतलेली उरलेली. आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊ. आपलं तेल म्हणजे थोडंसं तापले, जास्ती आपल्याला कडक नाही तापवायचे. तर आपण दुसरी बॅच टाकून घेऊ पकडून. बघा असं नुसतं धरायचं आणि असं सोडायचं. बघा अशा प्रकारे आपण दुसरी बॅच काढूया बुंदीची. बघा किती मस्त छान होते ती बुंदी बघा. अगदी अशा प्रकारे मस्तपैकी बुंदी पाडून घेऊ. आणि आपण घरी केलेले बुंदीचे लाडू म्हणजे एक वेगळीच म्हणजे असं खूप छान वाटतं. बाहेरून आणण्यापेक्षा आपणच घरी केले, आपल्या देवाला नैवेद्य दाखवायला कधीतरी करून बघावे कसे वाटतात काय ते. चला आता ही झाली दुसरी बॅच. मीडियम टू लोमध्ये त्याला फ्राय करायचे बुंदीला. अशी आपण फिरून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपली दुसरी बॅच होत आहे. हे बघा टाईम लागतो पण करायचं, कधीतरी करायला काय, देवापुरता थोडेसे लाडू करायला. आपली बुंदी आता झालेली आहे. आता आपण काय करायचं, आपण गॅस घालवायचा, नाही तर मग ते काढेपर्यंत बुंदी करपेल. आपण गॅस घालून घेऊ आणि काढून घेऊया. आता हे बघा याच्यामध्ये काढून घेऊया पटापट चाळणीमध्ये या चहाच्या. पटापट काढून घ्यायचं. आता ही दुसरी बॅच होते पटापट करायला गेलं का. तेल साफ निथळून घ्यायचं. अशी आपली ही आता ही दुसरी बॅच झालेली आहे. हे उरलेली आहे ती पण मी आता काढून घेते. उरलेली आहे ती पण आता मी काढून घेते. अशा पद्धतीने मी कढईतली सर्व बुंदी काढून घेतली अशी या गाळणीने. सर्व गाळणीने व्यवस्थित निघते बघा, एक पण नाही राहत त्या तेलामध्ये. ती सगळी काढायची तेल निथून. ही बघा सगळी काढून घेतले, मस्त झाले कुरकुरीत आणि छान झाले बुंदी आपली बघा परफेक्ट. आता आपण पुन्हा काय करायचं, गॅस चालू करून घेऊया. गॅस बंद केलेला ना, गॅस चालू करू आणि जरासं थोडंसं हलकंसं तापलं का आपलं तेल हलकंसं तापलेलं आहे. आता आपण पुन्हा तिसरी बॅच करायला घेऊ. हे बघा आता असं पकडायचं, मधोमध असं सोडायचं. हे बघा
अशा पद्धतीने आता आपण बुंदी सोडून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण आता बुंदी सगळी पाडून, आता मी अशाच प्रकारे सगळी बुंदी करून घेते. मी तिसरी बॅच टाकलेली आहे. आता ही पण आपली होते. असं मस्त फिरवायची बॅच पण आता झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा आता काढून घेऊ. आता आपण पुन्हा गॅस घालूया. आता बघा तेल थंड असं शांत झालं ना का समजायचं आपली बुंदी झालेली. तेल असं शांत झालं का समजायचं बरोबर म्हणजे पाण्याचा अंश उडालेला आहे आणि बुंदी झालेली आहे. अशा प्रकारे आता मी पुन्हा हे सगळं काढून घेते. अशा प्रकारे मी आता गाळणीने पूर्ण काढले. बघा बुंदी सगळी पूर्ण गाळणीने सगळी निघते ती व्यवस्थित. तर अशा प्रकारे आता मी सर्व बुंदी अशा प्रकारे फ्राय करून घेते, काढून घेते. आता पुन्हा आपण गॅस चालू करून घेऊया आणि तेल हलकंसं तापलं का सोडूया. तापलेलं आहे हलकंसं. आता आपण पुन्हा, आता ही चौथी बॅच आहे. आता आपण चौथी बॅच टाकूया. सॉरी बघा असं पकडायचं आणि असे मधोमध सोडायचं. हे किती सुंदर पडते बघा आपली बुंदी. होते पटापट पटापट. बघा मस्त छान पद्धतीने आपली बुंदी पडत आहे. ही बघा. तर अशा प्रकारे आता मी ही सर्व बुंदी आता करून घेते. हे बघा चला चौथी बॅच पण झालेली. आता गॅस बंद करायचा परत. आता आपण काढून घेऊया पटापट. आता या गाळणीने कसं पटापट निघतं. अशा प्रकारे आता मी सर्व बुंदी करून घेते. बघा म्हणजे कच्ची पण नाही ठेवायची आणि पक्की जास्ती हे पण नाही करायची. तर आता मी सर्व बुंदी करून घेते. आपली सर्व बुंदी आता मी तळून काढलेली आहे. बघा किती छान सुंदर झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकता एक टाईप अगदी बारीक मस्त मोतीचूरसारखी झालेली आहे. ही बघा किती छान झालेली आहे ती. आता आपल्याला पाकाचं बघायचे. अशा पद्धतीने ही बघा किती मस्त बारीक बुंदी झालेली आहे. आपली आता बुंदी झालेली आहे. आता आपण पाकाचं बघू. आता आपण साखर किती घ्यायची, तर या कपाने आपण बेसन घेतलेलं 1 कप. तर आपण अर्धा कप आपण साखर घ्यायची. आपल्याला अर्धा कप, कारण आपल्याला जास्ती गोड नाही करायचं. आपण कप घेऊया. अर्धा कप किंवा पाऊण कप तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे अर्धा कप घेतले. उगाच जास्ती गोड नको व्हायला. हे बघा आता आपण याचा पाक करत ठेवू. गॅस चालू करून घेते. आता याच्यामध्ये साखरेमध्ये आपल्याला पाव कप पाणी टाकायचे. अर्धा कप साखर घेतली तर पाव कप पाणी टाकायचे. आता आपल्याला जास्ती पाणी नाही टाकायचे आणि पाक करून घ्यायचे. आपला पाक होईल. आता गॅसची फ्लेम वाढूया थोडीशी म्हणजे पटकन होईल. आता काय करायचे आपल्याला केसर घ्यायचं आहे. केसर एव्हरेस्टचं केसर घेतलेलं आहे बघा मी इथे. एव्हरेस्टचं केसर. आता हे आपण घालून देऊ याच्यात, म्हणजे आपल्या मोतीचूर लाडूला कलर तर छान येणारच आणि परत स्वाद पण केसरचा आणि खूप छान वाटेल त्याच्याने. आता या पाकामध्ये आपण केसर टाकल्यामुळे मस्त त्याची हे मस्त टेस्ट पण खूप छान येईल आणि कलर पण खूप छान येईल. आपला पाक होत आहे. आपला पाक कसा झालेला आहे, म्हणजे एकदम पण कडक पाक नाही करायचा. हे बघा असा फेस आला ना का आपला झाला पाक. तर आपण काय करायचं आता याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे. हे बघा त्याच्यामुळे काय होणार, म्हणजे आपण केले तेलामध्ये पण ते साजूक तुपामुळे मस्त छान वास येणार त्याला साजूक तुपाचा. आपल्या मोतीचूरच्या लाडूला मी वाटतं साजूक तुपातलेच लाडू केले. तर आता हे झालेलं आहे आपला पाक मस्तपैकी. आता आपल्याला त्याच्यात बुंदी घालून द्यायची. अर्धा टेबलस्पून आपण ही वेलची जायफळची पूड घेतली, ही घालून देऊया. त्याच्याने खूप छान म्हणजे टेस्ट येणार आपल्या लाडूला. आणि आता आपण ही बुंदी घालून देऊया. बघा आता मी घालून घेते बुंदी. मस्त छान कुरकुरीत झालेली आपली बुंदी बघा. मस्त बारीक बुंदी झाली बघा तुम्ही. छान मोतीचूरचे लाडू आपले होते. मी आता ही सगळी टाकून घेतलेली आहे. आता आपण हे मीडियम म्हणजे स्लो याच्यावरच ही सगळी फिरून घ्यायची. थोडा वेळ अगदी 2 मिनटं आपल्याला असे फिरून घ्यायचे.
जास्ती नाही आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला कडक पाक नाही करायचा आहे. आता आपण करायचं, गॅस बंद करायचा आणि आता पाक मुरून द्यायचा चांगला. निदान 1 तास तरी पाक मुरत ठेवून द्यायचा आपण. मग आपण लाडू वाळायला घेऊया. आता आपल्याला काय करायचे, आपल्याला हे मगज आता आपण खाली उतरून घेतले, मगज टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आणि ड्रायफ्रूट्स वरून लावायचे असतील तर ड्रायफ्रूट्स लावू. थोडेसे घालून घेऊया ड्रायफ्रूट्स. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. 1 तास आता हे मुरत ठेवते बुंदी चांगली याच्यामध्ये, पाकामध्ये चांगले मुरून दे, मग आपण लाडू वळून घेऊया. आपलं 1 तास होऊन गेलेला आहे. आता आपण करायला घेऊया लाडू. असा हे घ्यायचा मुठ्ठीत असा, आणि असा दाबून दाबून घ्यायचा. हातातून पडतं म्हणून जरा जास्तीच घ्यायचा. त्याला दाबून दाबून बांधायचा. एकदा दाबून झाला तो का मग त्याला गोल करता येईल. एकदा दाबून आला तो असा घट्ट का मग त्याला असा गोल करायचा. हे बघा आता झाला तो. आता अशा प्रकारे मी लाडू करून घेते. मस्त झाले आपला लाडू. परत आता असं जास्तीच घ्यायचं हातामध्ये, मग ते कमी कमी होत जातं. असं जास्ती घेतला का ते कमी कमी होऊन बरोबर तो बसतो. असा घट्ट असा दाबून दाबून घ्यायचा. बुंदी जरा मुरून द्यायची त्या पाकात, लगेच करायला नाही घ्यायचे लाडू. बुंदी चांगली जरा मुरली ना व्यवस्थित होतो लाडू. एकदा तो दाबून आला का मग तो व्यवस्थित होतो. अशा प्रकारे आता मी सर्व लाडू करून घेते. मग हे बघा अशा प्रकारे मी लाडू करून घेतलेले आहेत. तर 14 लाडू झालेले आहेत. 1 कप बेसनमध्ये 14 लाडू झाले आहेत. असे मी मोठे मोठेच केले आहेत. जर तुम्ही असे मीडियम साईजचे केले ना तर 15 लाडू होणार बरोबर. हां, आणि मी आधी करायच्या अगोदर एक चमचा छोटा 1 चमचा साजूक तूप टाकलेलं वाळायच्या अगोदर, ते सांगायला विसरली. 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आणि मी ते वाळले. आता बघा, हे बघा किती छान झाले आहेत, रसरशीत. म्हणजे सुके पण झाले आहेत असे, म्हणजे एकदम असे ओले ओले पण नाही झालेले, नाही तर कसे एकदम ओले ओले असतात तसे पण नाही झाले. असे मस्त सुके असे झालेले आहेत बघा आपले मोतीचूरचे लाडू. खूप छान झालेले आहेत. काय करायचे, अशी चांदी लावून घेऊया. हे तुम्हाला आवड असेल, पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. पण चांदी लावली तर किती छान दिसतं ना. अशी लावू शकता. लगेच हाताला चिटकते ही चांदी. बघा तशी लावायची. तर मी चांदी लावून घेते याला. अशी चांदी लावते.
हे बघा अशा प्रकारे मी याची चांदी लावलेली अशा प्रकारे खाण्यासाठी तयार मोतीचूरचे लाडू. अगदी मी ओरिजिनल मोतीचूर म्हणजे केले आहेत. ओरिजिनल म्हणजे मोती म्हणजे काय बारीक बुंदी मी पाडून घेतलेली आहे. कोण काय करतं चण्याचं पिठाचं तळून काढतात असे आणि ते मिक्सरला फिरून त्याचे लाडू करतात. तर हे मी बुंदी पाडून केलेले आहे. त्याचा आनंद खूप आहे मला तरी आहे. म्हणजे मी स्वतः केले आहेत मिठाईवाल्यांसारखे मी लाडू केलेले आहेत. त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला पण हा आनंद मिळवता येईल. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवा. हे बघा किती छान झालेले आहेत. मस्त असे घट्ट पण असे झालेले आहेत आणि छान आले एकदम. असे पिचपिचे पण नाही झालेले आहेत. एकदम सुंदर झालेले आहेत बघा. हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी इथे अर्धा कप साखर घेतलेली. तर तुम्ही पाऊण कप साखर घ्या. पाऊण कप बरोबर आहे. म्हणजे 1 कपला 1 कप चण्याचं बेसन पीठ होतं ना त्याला पाऊण कप साखर घ्या. अर्धा कपनी थोडंसं म्हणजे गोड म्हणजे बरोबर आहे. आता ज्यांना गोड कमी पाहिजे त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना गोडची सवय आहे त्यांना असं म्हणजे बरोबर परफेक्ट माप म्हणजे पाऊण कप साखर. 1 कपाला पाऊण कप साखर घ्या. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार मोतीचूरचे लाडू. तर तुम्ही आपल्या स्वामींना आपल्या गुरूंना नक्की नैवेद्य दाखवा. नक्की ट्राय करा. खूप छान झालेले आहेत. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.